नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. आर्थिक व्यवहारातून खेड तालुक्यातील एका तरुणाची हत्या करण्यात आली. ज्ञानेश्वर बर्गे, राहणार चिंबळी, तालुका खेड असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास घडली आहे. कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून ही हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी अशोक म्हाळसकर, रोहन म्हाळसकर, प्रसाद म्हाळसकर, अमोल निळे आणि संकेत जैद सर्वजण राहणार चिंबळी, तालुका खेड अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार भोसरी MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशे येथील ग्रँड हॉटेलच्या समोर ज्ञानेश्वर बर्गे यांची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली. ही हत्या आर्थिक वादातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अशोक म्हाळसकर याच्याकडे हत्या झालेल्या ज्ञानेश्वरच्या मांडलेल्या दाजीचे पैसे होते. ते पैसे घेण्यासाठी ज्ञानेश्वर हा तगादा लावत होता. मध्यरात्री अशोक आणि ज्ञानेश्वरने एकत्र जेवणही केलं. त्यानंतर त्यांच्यात आर्थिक कारणावरून किरकोळ वाद झाला. ज्ञानेश्वर बर्गे याने अशोक म्हाळसकरच्या कानशिलात लगावली. हे त्याला सहन झालं नाही. अशोकने त्यांच्या भावांना फोन करून चिंबळी गावातून बोलावून घेतला. पहाटे 3च्या सुमारास म्हाळसकर बंधू आणि इतर दोघांनी ज्ञानेश्वर बर्गेवर कोयत्याने सपासप वार करून हत्या केली आहे. ही सर्व घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी 5 जणांवर भोसरी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतला आहे. अधिक तपास भोसरी MIDC पोलीस करत आहेत. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विना नंबर प्लेट दुचाकी गस्तीवरील पोलिसांनी अडवल्यानंतर त्या दुचाकीवरील दोघांकडे MD ड्रग्ज हा अंमली पदार्थ आढळून आल्याची घटना बुधवारी दिनांक 14 मे 2025 रोजी घडली आहे. फिरोज अहमद फैमुल्ला खान वयवर्षे 33 व जमील अहमद वासिस अली चौधरी वयवर्षे 34 दोघेही सध्या राहणार चिखली, पुणे, मूळ राहणार उत्तर प्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चाकण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी प्रसन्न जराड व त्यांचे सहकारी बुधवारी मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना नाकाबंदी दरम्यान रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास आळंदी फाटा मेदनकरवाडी येथे आळंदी रोडकडे चाललेल्या हिरो होंडा पॅशन मोटरसायकलला समोरून नंबर प्लेट नसल्याचे संशय आला. त्यामुळे सदर मोटरसायकल थांबवून मोटरसायकलवरील दोघांकडे विचारपूस केली असता त्यांच्या हालचाली संशयित वाटल्या. पोलिसांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यात MD ड्रग्ज असल्याचे सांगितले. तत्काळ सदर ठिकाणी 2 पंचांना बोलावून सदर हिरो होंडा पॅशन मोटरसायकल क्रमांक MH14 CT 7287 या वाहनावरील संशयित दोघांची अंगझडती घेतली असता जमील चौधरी याच्या ताब्यातून 7.90 ग्रॅम वजनाचे MD ड्रग्ज हा अंमली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदरचा अंमली पदार्थ रेकॉर्डवरील आरोपी निखिल राजू सरोदे, राहणार गोल्डन चौक, पिंपरी यांच्याकडून आणलेला असल्याची माहिती मिळाली. यातील 2 आरोपींच्या ताब्यातून 7.90 ग्रॅम वजनाचे MD ड्रग्ज, मोबाईल फोन आणि मोटरसायकल असा 1,59,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाकण पोलीस ठाण्यात NDPC कायद्यानुसार गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींना खेड न्यायालयात हजर केलं असता त्यांना 16 मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत. सलग 7व्या दिवशी शुक्रवारी 16 मे 2025 रोजी दुपारनंतर खेड तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा चांगलेच झोडपून काढले. चाकण व राजगुरुनगर शहरात सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. चाकणमध्ये पुणे-नाशिक महामार्गावर सेवा रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेले होते. राजगुरुनगरजवळ शिरोळी फाटा भागात बसेस बंद पडल्यानं वाहतुकीचे 3 तेरा झाले होते. शिरोली भागात 2 तास वाहतूक कोंडीत झाली होती. खेड तालुक्याच्या पश्चिम भागाला या पावसाने शुक्रवारी देखील पुन्हा झोडपून काढले. चाचकमान परिसरात ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतशिवार जलमय झाले होते. कमान येथील ओढ्याला पूर आला होता. काळूस भागातील बाजरीचे खूप मोठे नुकसान झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी कळवले आहे. खेड तालुक्याच्या सर्वच भागात मागील 6 ते 7 दिवसांपासून एखादा अपवाद सोडल्यास जवळपास दररोज अवकाळी पाऊस हजेरी लावतोय. अनेक भागात शुक्रवारी 16 मे 2025 रोजी दुपारीच आकाशात काळेकुट्ट ढग दाटून येऊन मुसळधार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होत आहे. बाजरी अनेक शेतात कोलमडून पडली आहे. पावसाळी वातावरणामुळे तापमान घसरलंय. दरम्यान पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आता भर पडली आहे. कांदा आणि बाजरीची काढणी झाल्यानंतर हा पाऊस शेतीसाठी उपयुक्त असल्याचं शेतकरी सांगतात. मागील काही दिवसातील वादळी वाऱ्यामुळे पिके आडवी झालीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसल्याचं दिसून येत आहे. उन्हाळी पिके, भुईमूग, पालेभाज्या, कांदा, बाजरी आणि आंब्याचं पावसामुळे नुकसान झालंय. मागील 3 ते 4 दिवसांच्या वादळी वाऱ्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय.
अवकाळी पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक ठिकाणी नालेसफाईचे पितळ देखील या अवकाळी पावसामुळे उघड पडलंय। महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहत असल्याचं चित्र चाकण परिसर आणि औद्योगिक भागात पाहायला मिळतंय। खेड तहसीलदार यांच्याकडे विविध कामासंदर्भात अडीअडचणी तक्रारी घेऊन येत असतात। त्याचबरोबर तहसीलमधील विविध विभागात नागरिक प्रस्ताव आणि प्रकरणे दाखल करण्यासाठी येत असतात। अशा वेळी तहसीलदार संबंधित टेबलवरच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना केबिनमध्ये बोलावून उपस्थित नागरिकांनी केलेल्या प्रश्नाबाबत चौकशी करत असतात। दिवसभर वारंवार संबंधित टेबलावरचे अव्वल कारकून कर्मचारी यांना आपल्या हातातील कामकाज सोडून तहसीलदार यांच्या केबिनमध्ये यावे लागते। यामुळे कामात दिरंगाई आणि वेळेत कामाचा निपटारा होत नाही। त्यामुळे तहसीलदार यांनी गतिमान प्रशासकीय कारभार करण्यासाठी खेड तहसीलदार कार्यालयातील विविध विभागाच्या टेबलवर इंटरकॉम टेलिफोन सुविधा उपलब्ध केली आहे। यामुळे नागरिकांचे प्रश्न लवकर सुटण्यास मदत होणार आहे। मायाचं माथा झालं मुंगे सावंत तुमच्याकडे येतील बघा, तुम्हाला मी ऑर्डर पण देऊन दिली होती, मायाचं माथा झालं आदेश तयार करा म्हणून, तो तयार करून द्या त्यांना आदेश लगेच तयार। महाळुंगे बिरदवडी रस्त्यावर आरू वस्तीवर असणाऱ्या कारखान्यामधून रसायनयुक्त घाण सांडपाणी गटारीमध्ये सोडले जात आहे। हे पाणी मुख्य रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांना याच पाण्यातून जाण्याची वेळ आली आहे। या परिसरात दुर्गंधी पसरली आहे। चाकण MIDC मधील महाळुंगे तालुका खेड येथील मायक्रो टर्नर कंपनी व्यवस्थापन आणि शिवशाही कामगार संघटना यांच्यामध्ये वेतन करारनामा स्वाक्षरी कार्यक्रम पार पडला। कामगारांच्या वेतनामध्ये प्रत्येक वर्षी 10.97% भरघोस वाढ करण्यात आली आहे। चाकण येथील मेदनकरवाडी भागात एका तरुणीला रस्त्यावरून फरफटत नेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपी प्रकाश तुकाराम भांगरे सध्या राहणार मेदनकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे, मूळ राहणार अकोले जिल्हा अहिल्यानगर यास अटक करण्यात आली आहे। यानंतर त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला मंगळवार दिनांक 20 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। रस्त्याने जात असलेली महिला मला दिसली आणि मी तिला बाजूला ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला असा कबुली जबाब आरोपीने पोलिसांना सुरुवातीलाच दिला आहे। हेड कॉन्स्टेबल मिथुन धेंडे यांचा मंगळवारी दिनांक 13 मे रोजी कर्तव्यावर असताना मृत्यू झाला। एका भरधाव वेगातील कंटेनर चालकाने पुणे मुंबई महामार्गावर मिथुन धेंडे यांना ठोकर मारून गंभीर जखमी करून निघून गेला। धेंडे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला। त्यानंतर आरोपीने ट्रक चाकण MIDC मध्ये आणून पार्क केला व पसार झाला। सदर गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेतले। आरोपी ट्रक चालक रोहन इसफ खान वयवर्ष 24 राहणार ग्राम सिंगार हरियाणा आणि क्लीनर उमरदीन मोहम्मद वयवर्ष 18 राहणार ग्राम बरसना उत्तर प्रदेश अशी आरोपींची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे। राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील भर वर्दळीच्या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरातील धोकादायक झाडाच्या फांद्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी अखेर तोडल्या आहेत। याबाबतचे सविस्तर वृत्त पुणे लाईव्हने गेल्या सोमवारच्या बातमीपत्रात सादर केले होते। त्यानंतर या प्रकरणाचे मुख्याधिकारी अंबादास गरकड यांनी दखल घेऊन 3 दिवसांत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून धोकादायक बनलेल्या झाडांच्या फांद्या काढल्या आहेत। शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागातील 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन होणार असून या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे। दिनांक 19 मे 28 मे दरम्यान विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे। खेड तालुक्यातील 11वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले असून 11वीची केंद्रीय ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे। तालुक्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि प्रवेशापासून कोणीही वंचित राहू नये असे आवाहन प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, उपप्राचार्य VB दौंडकर यांनी केले आहे। खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात शिरगाव या ठिकाणी तलाठी व कोतवाल उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी उपसरपंच शरद जठार व नायफड ग्रामस्थ यांच्या वतीने तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे। हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील 30 वर्षापूर्वी 1995-96 मधील कला शाखेतील पदवीपर्यंत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात राजगुरुनगर येथे आनंदी आनंद मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात गुरुजनांच्या उपस्थितीत संपन्न झाले। जमलेल्या 60 माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सेवानिवृत्त गुरुजनांचा सत्कार करून कृतज्ञतापूर्वक सन्मानित केले।
कार्यक्रमाचे संयोजन माजी विद्यार्थी शरद बुट्टे पाटील, पत्रकार संदीप मिरजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. नव्हते, घर छोटं होतं, कमावणारा एकच होता, तरी माणसाला धरलेली होती. आज 4 कमाव. खेड बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. चाकण शहरात अनेक प्रभागात 8 ते 10 दिवस पाणीपुरवठा होत नसल्याची धक्कादायक बाब महिलांनी पालिकेत येऊन आक्रोश केल्यानंतर उघडकीस आली आहे. चाकण शहरातील राणूबाई मळा भागात मागील 10 दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त महिलांनी शुक्रवारी 16 मे 2025 रोजी चाकण पालिकेत येऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. राणूबाई मळा भागात थेट चाकण पालिकेच्या वतीने MJP मार्फत पाणीपुरवठा होतो, मात्र सदरचा पाणीपुरवठा बड्या सोसायट्यांना दररोज होत असताना सामान्य नागरिकांना का होत नाही, असा संतप्त सवाल विचारत महिलांनी यामध्ये MJPचे काही कर्मचारी आणि चाकण पालिका व संबंधित विभागाचे अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप केला आहे. हौसा पंडित लेणघर, राहणार राणूबाई मळा, हे ते आम्हाला पाणी सोडत नाही. दिवसाआड पाणी येतं, तेही येत नाही. आम्हाला 10 दिवसा मिळून पाणी येतं, ते पेशरनी नसतं पाणी. पण सुजाता जयनाथ लेणघर, राहणार राणूबाई मळा, आम्ही पाण्याच्या समस्येने इथे आलो आहे. आम्हाला पाणी येत नाही. 8-8, 15-15 दिवस पाणी येत नाही ना. आलं तरी पण खूप बारीक पाणी येतं. ते काहींच्या नळाला येतं, काहींच्या येत पण नाही. का आम्ही पैसे देत नाही का, बिल भरत नाही का? मग जिकडे सोसायटीत जिथं आहे ना मीटरवर पाणी आहे तिथं पाणी येतं. दिवसाआड नाही, रोज पाणी असतं तिथं. मग आम्हालाच पाणी का नाही? मग आम्ही काय असं हे म्हणजे आम्ही काय करणार? पाण्यासाठी कुठं जाणार? आम्हाला पाणी हे पाहिजेनच. त्याच्यासाठी आम्ही नगर परिषद मध्ये आलेलो आहे. भरपूर दिवसापासून आहे, पण आता आता तर पाणीच नाही आता. त्यामुळे मग आता या महिला कवर शांत बसणार ना. पाणीच नाही. किती दिवसापासून पाणी नाही? 10 दिवस झालं पाणी आलं. 10व्याच्या नंतर पाणी आलं, ते पण बारीक पाणी आलं. काहींच्या नळाला आलं, काहींच्या नळाला आलंच नाही. MJP तिथं काही सोसायटी आहेत मोठे मोठे, हो आहे ना, त्यांना पाणी असतं. त्यांना तुम्हाला नाही काय? आम्हाला पाणी नाही. आम्हाला असं सांगतात पाईपलाईन फुटली, वरती पाणी नाही, लाईट गेली, मोटर जळाली. मग आता आम्ही तर पाहायला जाऊ शकत नाही तिथं. ते जे सांगन तेच आम्ही ऐकणार ना. MJPचे कर्मचारीच भ्रष्टाचार करतायत आणि हा सगळा प्रकार करतात. हा सगळा प्रकार करतात. आता आम्ही महिला कुठे जाणार ना? आम्हाला सांगते आम्ही ऐकणार आणि गप्प बसणार. गिरदवडे, मी राणूबाई मळ्यातून आम्ही सर्व महिला इथे आलेलो आहे. आमचा पाण्याचा प्रश्न आहे. पाणी आम्हाला 8 ते 10 दिवसांनी एकदाच आलेले आहे. आता 2दा पाणी आलं, परंतु पाण्याला प्रेशर नाहीये. आमचं म्हणणं एवढंच आहे, पाणी नियमित आलं पाहिजे आणि पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे. नियमित आणि प्रेशरनी पाणी आलं पाहिजे. हा आमचा प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे. मेसेज सगळे डुप्लिकेट टाकतात, खरा मेसेज टाकत नाही. आता सांगा त्यात उद्या आपल्याला तुम्हाला 5ला पाणी येणार आहे, तर ते 2 दिवसांनी पाणी येते. मग महिला काय त्या नळापाशीच बसणार का? महिलांना कामं असतात ना, काहीतरी कामं करायला लागतात. महिला पाण्यासाठी बसून राहतात. हा प्रश्न आहे. आणि राजेश लेणघर, आमच्या इथे ना पाणी टायमिंगला येत नाही. 4चा टायमिंग सांगते, संध्याकाळी 7ला येते आणि एकच टाइम ठेवला पाहिजे, 5:05चा. मग महिलांनी घरी जायचंय का बाहेर फिरायचंच नाही. कुठं काम असतं, कोणाला काम असतं. सारखं आत बाहेर 5 वाजल्यापासून महिला जाग्या असतात, जात ये बाहेर. आणि पाणी काहींच्या नळाला येत, काहींच्या नळाला येत नाही. काहींच्याला तर प्रेशरच नसतं, तर माणूस झोपत नाही. मग कामाला लागतं ना बाय माणसं. काय 4 वेळा उठणार आणि झोपणार का? पोरांच्या शाळा असतात, कोणाला कामाला जायचं असतं, भाडेकऱ्यांना पण कामाला जायचं असतं. ज्याचं नळावर पाणी त्यांनी काय करायचं? असला का कधी 5:30ला येतं, लगेच 6ला पाणी जाणार. आणि समजा इकडे 6ला पाणी आलं का 6:30 पावणे 7लाच गेलं. काय करायचं माणसाने? खंडा रिकामा करी सर तर गेलो पाणी इकडे. खंडा रिकामा करी पण पाणी टायमिंगला पाहिजे. एकच टायमिंग, कधी 10ला येते, कधी 12ला, कधी पण दुपारी 2ला. बाया काय भाडे करू, बाया काय घरी आहेत का तेवढ्यासाठी पाणी भरायसाठी घरी आहेत का? तर आमच्या इथं पाणी येत नाहीये. आलं तरी दिवसाआड किंवा 8 दिवसांनी येतं, 6 दिवसांनी येतं, असं पाणी येतं. आणि जरी आलं तरी त्याला प्रेशर नसतं. आणि प्रेशर नसलं तरी पण ते टायमिंग अर्ध्या तासाच्या आत बंद होऊन जातो. आणि सोसायट्यांना 12-12 तास पाणी असतं. तिथंच त्यांना पाणपट्टी जास्त भेटते का? आम्ही पाणपट्टी भरत नाही का वर्षाला? हा, तर त्यांना तिकडे पैसे जास्त भेटतात. तुमच्या त्या राणूबाई मळा त्या परिसरामध्ये खूप मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत, त्यांना 12 तास मोठ्या सोसायटी आहेत आणि 12-12 तास पाणी, मीटरवर पाणी. ते पैसे जास्त देतात का आमच्यापेक्षा? त्यांना पाणी नसतं, ते रस्त्यावर आले असते ना ती लोक. आमच्यासारखेच आले असते बरोबर, आमच्या बरोबर. त्यांना पाणी आहे म्हणून ते शांत बसलेत ना. नमस्कार, मी धीरज केळकर, चाकण राणूबाई मळा. चाकण राणूबाई मळा प्रभाग क्रमांक 15 आणि 16, तळेगाव चौक ते IPL सिटी, पूर्ण राणूबाई मळा. राणूबाई मंदिर, हनुमान मंदिर असेल, धाडगे मळा असेल,
या ठिकाणी गेले 2 महिने झाले चाकण नगर परिषदेकडून जो पाणी पुरवठा होत आहे तो कुठल्याही प्रकारचा सुरळीत होत नाहीये. 5-5 दिवसांनी 2-2 दिवसांनी पाणी येतं. पाणी आलं तर ते पूर्णपणे प्रेशरनी नसतं. पाण्याची वेळ ही कधी पाट 5ला असते, कधी 7ला असते, कधी 9ला असते. अधिकारी पाणी पुरवठा अधिकारी जशा प्रकारे मेसेज सोडून त्याप्रमाणे महिला उठतात. कोणी 5ला उठतं, कोणी 6ला उठतं, त्याप्रमाणे पाणी चालू असतं. परंतु पाण्याचा कुठलाही प्रेशर पाण्याला नाहीये. आता तर 10 दिवस झाले गेली पाणीच नाहीये. आणि पाणी आलं तर प्रेशरनी येत नाही, अर्धा तासच येतं. तसंच पलीकडे तुम्ही पाहिलं सोसायट्यांमध्ये तर त्यांना 6-6, 5-5 तास पाणी आहे. जरी हे प्रॉपर जरी असले सगळे ग्रामस्थ ते पण घरपट्टी नळपट्टी भरता येते, त्यांना पाणी येत नाही. सोसायटीच्या जे अधिकारी त्यांना हे पाणी सोडता येते का अशी शंका अधिकाऱ्यांबद्दल आम्हाला सगळ्यांना आहे, महिलांना आहे की बाबा त्यांना पाणी जाते पूर्ण वेळ. अधिकारी एमजीपीचे असतील, स्थानिक असतील, जे काय असतील ते कोणाचं नाव घेणं उचित नाहीये. नगर परिषदेचे सुद्धा लोक असू शकतात. सोसायट्यांना पूर्णपणे पाणी आहे. एमजीपीचे जे पाणी येते वाघजाईनगरून होते पूर्णपणे त्यांना आहे. आमच्या रानबाईमाळ्यातले जे प्रॉपर बिरदवडे, धाडगे, लेंडगर, आलाट, जंबूकर, घुमटकर ही जी लोक आहे ही प्रॉपर लोक आहे. यांना आज कुठल्याही प्रकारचं पाणी 3-3, 4-4 दिवस पाणी येत नाहीये. त्याच्यामुळं आज ठीक आहे चाकण नगर परिषद सीओ या ठिकाणी नाहीये, तरी पण आपण या ठिकाणी नगर परिषद अधिकारी दीपक उकुर्डे यांना भेटलेले, वर डेप्युटी हे सीओ आहे त्यांना भेटणार आहे. सगळ्यांची जे होत आहे की बाबा त्यातल्या त्यात कचऱ्याची गाडी सुद्धा, आता कचऱ्याच्या गाडीला तरी काय अडचण नाही, कचऱ्याची गाडी सुद्धा 3-3 दिवस येत नाही. 5-4 महिन्यापूर्वी 1 दिवस आड येत होती. आता कचऱ्याच्या गाडीचा सुद्धा खूप मोठी समस्या आहे. आणि आमचा प्रभाग 15 आणि 16 हा चाकण नगर परिषदेचा सर्वात महत्वाचा विभाग आहे. आज तळेगाव चौक मुंबई हायवे असेल त्यातच हा प्रभाग मोडतो. तर आमच्या जर 15 आणि 16ला जर तुमचं हे भेटत नसेल, पाण्याची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे, त्याच्यामुळे सगळ्या महिलांनी या ठिकाणी यायचं ठरवलं की बाबा नाही चला आज आपल्याला भेटायचंय. पाणी आलंच पाहिजे ना. पाणी नसेल तर काय, तुम्ही जून महिन्यात द्यासान प्रेशरने द्यासान, त्या टायमाला उपयोगच नाही. गावच्या विहिरीला पाणी येते, प्रत्येकाचे बोर आहे, बाकीच्या घटना आहे. परंतु माझा एकच आरोप आहे की बाबा सोसायट्यांना पाणी जातं आणि ग्रामस्थांना पाणी जात नाही. मग याच्यात अधिकाऱ्यांचा प्रश्न आहे का सीओ हे सोडणाऱ्यांचा विषय का अजून एमपीजी लाईनचे अधिकारी त्यांचा प्रश्न आहे हा. याच्यात सीओनी लक्ष घालून लवकरात लवकर आमचं प्रभाग क्रमांक 15 आणि 16 यांचं पाण्याची समस्या आणि कचऱ्याची समस्या या ठिकाणी. गोलेगाव पिंपळगाव तर्फे चाकण तालुका खेड येथील गायरान जमिनीवरील झालेले अतिक्रमण किती झाले त्याचा अहवाल सादर करण्यासाठी 6 आठवड्याची मुदत उच्च न्यायालयाने दिलेली आहे. तसेच गायरान जमीन हद्द कायम करण्यासाठी राज्य शासनाला आदेश देण्यात आले असल्याचे स्थानिकांनी पुणे लाईव्हला न्यायालयाच्या आदेशाची प्रत पाठवून कळवले आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.